नमस्कार, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी कुमार मिश्रा। महाराष्ट्र में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का विपक्षी गठबंधन महाविकास आघाड़ी के सहयोगी एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने सम्मान किया है, जिसे लेकर एमबीए की सहयोगी शिवसेना उद्धव गुट के नेता संजय राउत ने तंज कसा। वहीं राजापुर के पूर्व विधायक और पार्टी के वरिष्ठ नेता राजन साल्वी ने उद्धव शिवसेना के उप नेता पद से इस्तीफा दे दिया है। राजन साल्वी कल दोपहर 3 बजे एकनाथ शिंदे की उपस्थिति में शिवसेना शिंदे गुट में शामिल होंगे। राजन साल्वी को लेकर एकनाथ शिंदे ने कहा कि जो लोग हमारी ओर आ रहे हैं उनका स्वागत है। बाला साहेब और स्वर्गीय आनंद दिघे की विचारधारा को देखते हुए अनेक नेता, विधायक, सांसद और नगर सेवक शिवसेना में शामिल हुए हैं। वहीं शरद पवार द्वारा पुरस्कार से सम्मानित किए जाने को लेकर संजय राउत पर निशाना साधते हुए एकनाथ शिंदे ने कहा कि मुझे सम्मानित किया गया, ये मेरा भाग्य है। कुछ विरोधियों के पेट में द्वेष के चलते दर्द हो रहा है। वो क्या बोलते हैं उन्हें खुद कुछ समझ में नहीं आ रहा है। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं। 2.5 वर्ष जे काम केलं ते लोकांना माहित आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवतात कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणारं सरकार नाही। हे रिझल्ट देणारं सरकार आहे, फील्ड मध्ये उतरून 24/7 काम करणार आहे। आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प केले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात, त्यांचं मी स्वागत करतो। वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महाजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते। अटक से कटक तक दिल्लीच्या तख्तावर त्यांनी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकवला। त्या महापराक्रमी महाजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला, हे माझा भाग्य आहे। पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत। या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही। महाजी शिंदे यांचा अपमान केलाय, एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय। त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय। या तमाम महाराज जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, त्या साहित्यिकांचा देखील अपमान केलाय दलाल म्हणून। आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय।